आता थोडंसं आपण या आंतरिक मन, प्राण, शरीर यांचं स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला असं वाटतं की अंतरंगात शिरायचं आहे. आपण हे वारंवार ऐकलेलं असतं की साधना करायची म्हणजे अंतरंगात शिरायचं, आणि ते बरोबरच आहे. अंतरंगात शिरायचं म्हणजे आपल्याला जायचं आहे इथे चैत्य पुरुषापर्यंत, हे लक्षात ठेवायचं. अंतरंगात म्हणजे थोडंसं आतमध्ये शिरलोय तर त्याचा तसा उपयोग होत नाही. तो एक मैलाचा दगड आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं, तिथंच थांबायचं नाही. याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्या असं लक्षात येतं की ह्या सगळ्याला म्हणजे मन, प्राण, शरीर यांना एक प्रकारची व्यक्तिविशिष्टता असते. म्हणजे आपल्याला माझं मन, माझा प्राण किंवा माझं शरीर असं म्हणता येईल असं आपल्याला कल्पना असते. परंतु आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर यांच्यामध्ये व्यक्तिविशिष्टता अशी शिल्लक राहिलेली नसते. हे जे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर आहे ते विश्वाशी, युनिव्हर्सल फोर्सेसशी थेटपणाने जोडलेलं आहे आणि त्यामुळे ते एक प्रकारे विश्वव्यापक आहे. ते सूक्ष्म आहे, ते तरल आहे आणि त्यामुळे ते कितीही आपण त्याचा विस्तार करत नेऊ शकतो. अंतरंगात आपण जसजसे शिरत जातो तसतसं अगदी त्यातून ज्या शक्ती आपल्याला प्राप्त होतात त्या शक्तींमध्ये दूरश्रवण आहे, दूरदर्शन आहे. म्हणजे अगदी उदाहरणार्थ अमेरिकेसारख्या ठिकाणी एखादी व्यक्ती आत्ता नेमकं काय करते आहे हे जाणून घ्यायची तुम्हाला इच्छा झाली तर तुम्हाला ते चटकन दिसू शकतं. अशा प्रकारच्या ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या तुम्हाला यातून प्राप्त होतात. अर्थात त्या शक्ती कशा वापरायच्या, कधी वापरायच्या, किंबहुना आपण आंतरिक आवाज म्हणतो, आतला आवाज म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी या एक प्रकारे या सगळ्या आंतरिक जीवनाशी संबंधित आहेत. अर्थात आंतरिक आवाज असं म्हणत असताना किंवा आतला आवाज असं म्हणत असताना तो चैत्य पुरुषाकडनं खरंच आलेला आहे का हे समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. नाहीतर फसगत होण्याची शक्यता असते, कारण तो कुठनं तरी कदाचित आंतरिक प्राणामधनं आलेला आवाज असू शकतो आणि कदाचित त्यामुळे तो फसवा देखील असू शकतो. याचं कारण विश्व म्हणजे दुसरं तिसरं काय तर ते आपलंच एक एक्सटेंडेड रूप आहे. आणि त्यामुळे अगदी माणसांमध्ये ज्या प्रकारे सुष्ट आणि दुष्ट माणसं असतात, सत्प्रवृत्त आणि दुष्प्रवृत्त माणसं असतात, तशीच ती विश्वामध्ये असतात. आणि त्यामुळे अंतरंगामध्ये शिरणं म्हणजे सर्वच काही ज्याला आपण ईश्वरी गुण असं समजतो, म्हणजे शांती आहे, ज्ञान आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी वैशिष्ट्य चैत्य पुरुषाची आहेत, ती ह्याची आहेत असं समजता कामा नये. ठीक आहे. या आंतरिक जी ही चेतना आहे तिच्यावर तो एक मधलाच भाग असल्यामुळे आपण जे काही आत घेतो आहोत, मग ते शरीराने आहे, प्राणाने आहे किंवा मनाने आहे, ते सगळं आत शिरतं आहे आणि दुसऱ्या बाजूनी चैत्य पुरुषाचं पण प्रक्षेपण त्याच्यावर होत आहे. अशी ही मधली स्थिती आहे. ठीक आहे. त्यामुळे हा जो आंतरिक प्रांत आहे, आंतरिक स्तर आहे आपला, तो अतिशय शांतच असला पाहिजे अशी आपली एक काहीशी समजूत असते. पण तो तसा शांत असेलच असं नाही. तो शांतही असू शकतो. जर तुम्ही तसा प्रयत्न करत गेलेला असाल तर हा प्रांत शांत असू शकतो. अन्यथा जसं इथे सगळी चलबिचल आहे, दोलायमानता आहे, अस्वस्थता आहे, तशीच ती इथे देखील असू शकते असं श्री अरविंद म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे तर 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर म्हणजे 2 प्रकारचे हे मार्ग आहेत. एक तर इनर बीइंग जो आहे, इनर बीइंग म्हणजे आता आपण इथे
चैत्य पुरुष या अर्थाने इथे म्हणूया. हा एकतर तुमच्या मन प्राण शरीर या बाह्यवर्ती चेतनेपर्यंत यायला पाहिजे, म्हणजे त्याचं प्रक्षेपण हे याच्यावर यायला पाहिजे. म्हणजे इनर बीइंग हा जो चैत्य पुरुष आहे तो काही जणांच्या बाबतीत त्याचा प्रभाव आधिक्याने मन प्राण शरीरावर पडायला लागतो. म्हणजे इनर बीइंग हा बाहेर येण्याची प्रक्रिया सुरुवात होते. अर्थात हे जास्त करून प्रगत साधकांमध्ये अधिकत्वाने घडतं. मग जोपर्यंत ते घडत नाही तोपर्यंत आपण अगदी सुरुवातीच्या दशेमध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर आपण आत्ता मन प्राण शरीरामध्ये जे राहतो आहोत ते सातत्याने आपण अंतरंगात शिरायचा प्रयत्न करायला लागणं. हा प्रयत्न प्रामुख्याने ध्यानामध्ये करता येतो, पण तो फक्त ध्यानामध्येच केला पाहिजे असं मात्र नाही. अगदी आपण दैनंदिन व्यवहार करतो आहोत आणि ते जीवन जगत असताना मध्ये 2 मिनिटं काही वेळ मिळाला की जेव्हा तुम्हाला काहीच करायचं नाही आहे किंवा काही अजून मोकळा वेळ मिळाला, तर बघा आपण मोकळा वेळ मिळाला, मदननी ह्याच्याही बद्दल सांगितलेलं आहे की असा मोकळा वेळ मिळाला तर माणसं चटकन कंटाळतात आणि तो कंटाळा घालवण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी करतात. मग मित्रमैत्रिणींना फोन लावतील, काहीतरी गप्पा टप्पा करत बसतील, काहीतरी टाईमपास करत बसतील. तसं करण्यापेक्षा चटकन आपण जर अंतरंगात शिरलो तर, तो प्रयत्न केला तर ते अधिक महत्त्वाचं आहे. आणि हा सातत्याने प्रयत्न करत राहायचा. श्री अरविंदांनी याचा एका साधकाला अतिशय छान वर्णन केलं आहे बघा. डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये बहुधा अशा प्रकारची उघडमीट करणारी दरवाजा असतो बघा, उघडमीट करणारा दरवाजा असतो. तसं त्यांनी एका साधकाला लिहिलं आहे की तुझ्या बाबतीत आता तसं तो दरवाजा, हा जो आंतरिक दरवाजा आहे तो आता हळूहळू किलकिला व्हायला लागलेला आहे. ते दार किलकिलं व्हायला लागलं आहे आणि तुझा आतमध्ये प्रवेश व्हायला लागलेला आहे. हा प्रवेश करणं हे महत्त्वाचं आहे. ही उडी घेणं, मगाशी ज्या उडीचा उल्लेख केला तो प्रवेश करणं हे महत्त्वाचं आहे. कारण ही जोपर्यंत आपण उडी घेत नाही तोपर्यंत आपण अजून आतमध्ये म्हणजे चैत्य पुरुषापर्यंत जाऊनच पोचू शकत नाही. तेव्हा ध्यानामध्ये आपण हा प्रयत्न अधिक करायचा आहे की आपले मन प्राण शरीर हे शांत करायचे आणि चैत्य पुरुषाकडे, आत असलेल्या चैत्य पुरुषाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. माताजींनी या बाबतीत 2 काय म्हणूया आपण लक्षणं सांगितलेली आहेत की आपण खरंच आत जातो आहोत की नाही हे समजायचं कसं. तर त्याची लक्षणं ही 2 आहेत की तुम्ही ध्यानाला बसलात आणि शांत झाल्यानंतर तुम्ही आत प्रवेश करायला लागता तेव्हा तुम्हाला जणू काही आपण एखाद्या विहिरीमध्ये खोल 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 असे उतरत चाललेलो आहोत अशी जाणीव व्हायला लागते. ही जाणीव म्हणजे तुम्ही अंतरंगात आत शिरल्याचं द्योतक आहे. हा एक प्रकारचा अनुभव. किंवा दुसराही त्यांनी सांगितलेला आहे की बघा डोळ्यासमोर एक भव्य राजवाडा आणा की ज्याच्यामध्ये अनेक दालनं आहेत. तर एका दालनामधून दुसऱ्या दालनामध्ये, दुसऱ्या दालनातून तिसऱ्या दालनामध्ये असं आपण आत आत जातो आहोत. अशाही प्रकारचा एक अनुभव असतो. तोही अनुभव म्हणजे आपण अंतरंगामध्ये प्रवेश केल्याची ती खूण असते. आणि जर आता आपल्यापैकी काही जणांना हा अनुभव येत असेल तर त्यांच्यासाठी हे की तेव्हा आपला इथे कुठेतरी प्रवेश झालेला आहे, तो जो अनुभव आहे तो अजून सखोल करत नेण्याची गरज आहे. म्हणजे मग होता होईल तो आपण चैत्य पुरुषापर्यंत जाऊन पोचू शकतो. हे सातत्याने करत राहणं म्हणजे साधना करायला सुरुवात होणं, असं श्री अरविंदांनी आपल्याला मगाशी जे सांगितलं ते हे आहे.